नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो, शिपाई हमाल आणि लिपिक अति संभाव्य प्रश्नपत्रिका संच क्रमांक 3 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, महाजन पदाची माहिती मुख्यतः कुठून मिळते? महाजन पदाची माहिती मुख्यतः कुठून मिळत असते बघा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अंगुत्तर निकाय यामधून महाजन पदाची मुख्य माहिती निघत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, एकूण किती महाजन पदे होती? एकूण किती महाजन पदे होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 16 ही एकूण महाजन पदे होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, उच्च न्यायालय न्यायाधीशांचा राजीनामा कोणाला दिला जातो? उच्च न्यायालय न्यायाधीशांचा राजीनामा कोणाला दिला जातो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती यांना दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, बुद्ध काळात सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते? बुद्ध काळामध्ये सर्वात शक्तिशाली महाजनपद हे कोणते होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मगध या राजांचे म्हणजे बुद्ध काळामध्ये सर्वात शक्तिशाली हे महाजनपद होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, मगधची पहिली राजधानी कोणती होती? मगधची पहिली राजधानी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजगृह. ही काय होती मित्रांनो? मगधची पहिली राजधानी होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याने झालेली आहे? भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कायद्याने झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1861 कायदा. यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे, म्हणजे या कायद्याने झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? भारतामध्ये सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 25 उच्च न्यायालय आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, शाक्य महाजन पदाची राजधानी कोणती होती? शाक्य महाजन पदाची राजधानी आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कपिल वस्तू. ही काय होती मित्रांनो? शाक्य महाजन पदाची राजधानी होती. कोणती होती? कपिल वस्तू. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ गोवा येथे कधी स्थापन झालेले आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ म्हणजे गोवा येथे कधी स्थापन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1982 मध्ये स्थापन झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, खालील विधानाचा विचार करायचा आहे. तापी नदी पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. तापी नदी अरबी समुद्राला मिळणारी नदी आहे. योग्य आपला उत्तर सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे दोन्ही उत्तर आपले योग्य राहील. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. कधी झाली मित्रांनो? 1862 मध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, उच्च न्यायालय कोणत्या कलमाखाली स्थापन झाले आहे? उच्च न्यायालय हे कोणत्या कलमाखाली स्थापन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 214 नुसार उच्च न्यायालय हे स्थापन झालेले आहे. या कलमानुसार उच्च न्यायालय हे स्थापन झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, अवंती महाजन पदाची राजधानी कोणती होती? अवंती महाजन पदाची आपल्याला राजधानी सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उज्जैनी. काय मित्रांनो? उज्जैनी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा वेतन कोण ठरवत असतो? बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन हे कोण ठरवत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संसद हे ठरवत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, टिपू सुलतान कोणत्या राजाचा शासक होता? टिपू सुलतान हा कोणत्या राजाचा शासक होता?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे म्हैसूरचा तो शासक होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, टिपू सुलतान कोणत्या युद्धामध्ये पराभव झालेला आहे? टिपू सुलतानचा कोणत्या युद्धामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चौथे म्हैसूर युद्ध. याच्यामध्ये टिपू सुलतानचा पराभव झालेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, टिपू सुलतान यांचा मृत्यू कोणत्या लढ्यामध्ये झालेला आहे? टिपू सुलतान यांचा मृत्यू हे कोणत्या लढाईमध्ये झालेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्रीरंगपट्टणम या ठिकाणी टिपू सुलतानचा त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड माउंटबेटन हा स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, खालील विधानाचा विचार आपला करायचा आहे. टिपू सुलतानचा यांचा मृत्यू 1799 मध्ये झालेला आहे. 2 नंबर आहे टिपू सुलतान यांचा मृत्यू चौथ्या म्हैसूर युद्धामध्ये झालेला आहे. योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 आणि 2 दोन्ही आपले उदाहरणे बरोबर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, खालील विधानाचा विचार आपला करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे 1674 मध्ये झाला आहे. राज्याभिषेक हे रायगड वर झालेला आहे. आपला योग्य पर्याय आपला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 आणि दोन्ही पर्याय आपले योग्य आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतीय संविधानाचा संरक्षक कोण आहे? भारतीय संविधानाचा संरक्षक म्हणजे नेमका कोण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे काय भारतीय संविधानाचा संरक्षक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्यालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, न्यायमूर्तीचे सेवानिवृत्तीचे वय म्हणजे हायकोर्टचे किती आहे? न्यायमूर्तीचे सेवानिवृत्तीचे वय हे किती वर्षे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 62 वर्षे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, गीता रहस्य हे कोणी लिहिलेले आहे? गीता रहस्य हे कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे टिळक यांनी गीता रहस्य हे लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, गोवा कोणत्या उच्च न्यायालयात येते? गोवा हे कोणत्या उच्च न्यायालयामध्ये येत असलेले राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई या ठिकाणी गोवा हे उच्च न्यायालयाचे मुख्यालय म्हणजे येत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, संगणकाचा मेंदू कोणता आहे? संगणकाचा मेंदू आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सीपीयू. सीपीयू काय मित्रांनो? संगणकाचा मेंदू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमाशंकर अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी भीमाशंकर अभयारण्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, मराठाच्या समुद्र किनाऱ्याची आपल्याला लांबी सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 720 किमी आहे. किती मित्रांनो? 720 किमी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, आरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? आरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या शहरामध्ये आरबीआयचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.